साऊथमध्ये सिनेमा हा केवळ पडद्यावर नसतो तर लोकांच्या रक्तामध्ये असतो. इथे जेव्हा पडद्यावर हिरो चालतो तेव्हा साक्षात देव चालत असतो आणि हीच पडद्यावरची जादू जेव्हा मतपेटीपर्यंत पोहोचते ना तेव्हा इतिहास घडतो. आजच्या भागात आपण हाच एक रंजक प्रवास बघणार आहोत की कसं साऊथच्या स्टार्सनी कॅमेरा सोडून सत्तेची खुर्ची गाठली. नाही, मला माहिती आहे यादी मोठी आहे, पण याच यादीमधलं आताचं ताजं नाव म्हणजे थलपती विजय. नमस्कार, मी समीर खांडेकर. सुरू करतोय आसोवाच्या बोललंच पाहिजेचा नवा कोरा भाग. विषय साऊथ इंडियन सिनेमाचा आहे, साऊथच्या स्टार्सचा आहे, त्यामुळे या विषयावर बोललंच पाहिजे. या सगळ्याची सुरुवात अशा एका माणसापासून झाली ज्यांनी साऊथच्या राजकारणाची व्याख्याच बदलली. MG रामचंद्रन म्हणजेच MGR यांनी 1977 मध्ये मुख्यमंत्री होऊन सिद्ध केलं की जर आपलं नातं, आपली नाळ जनसामान्यांशी घट्ट असेल ना तर आपल्या प्रसिद्धीचं सत्तेमध्ये रूपांतर करता येतं. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आंध्र प्रदेशमध्ये NTR म्हणजेच NT रामाराव यांनी अवघ्या 9 महिन्यात स्वतःचा पक्ष काढून सत्ता काबीज केली. तेलुगू अस्मितेकरता लढणारा हा माणूस आजही तिथे देवासारखा पूजला जातो. आणि त्यानंतर आल्या अम्मा जयललिता, एक यशस्वी अभिनेत्री ते तामिळनाडूमधल्या सर्वात शक्तिशाली मुख्यमंत्री बनण्याचा त्यांचा हा प्रवास हा सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. पण राजकारण म्हणजे फक्त टाळ्या शिट्ट्या नसतात, इथं स्क्रिप्टेड क्लायमॅक्स नसतो. त्यामुळे अनेक सुपरस्टार्सनी प्रयत्न करून देखील त्यांना यश मिळालं नाही. म्हणजे बघा ना, चिरंजीवींसारख्या मेगा स्टारने मोठ्या आशेनं आपला पक्ष काढला, पण शेवटी त्यांना आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा लागला. खुद्द सुपरस्टार रजनीकांत यांनी वर्षानुवर्ष चाहत्यांना वाट पाहायला लावली, पक्ष काढू म्हणून घोषणा केली आणि अखेर प्रकृतीचं कारण देऊन माघार घेतली. दुसरीकडे कमल हासन यांचा मक्कल निधी मय्यम हा राजकीय पक्ष आजही आपली मोठी राजकीय जागा शोधतो. तिथं पवन कल्याण यांनी जनसेना पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीत लोकांना आपली ताकद दाखवली आणि ते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनले. त्यातून काय सिद्ध होतं, तुमची जर ग्राउंड लेवलला तयारी असेल तरच तुम्ही टिकू शकता. या यादीतलं, या वारशामधलं आताचं ताजं नाव म्हणजे थलपती विजय. नाही, विजयने जराही घाई न करता गेल्या 10-15 वर्षात शांतपणे आपलं जाळं विणलं. मग ते गरजूंना मोफत शिक्षण असेल, मोफत वैद्यकीय सेवा असतील, धान्य वाटप असेल, अशा असंख्य सामाजिक उपक्रमातून विजय लोकांच्या घराघरापर्यंत आणि पर्यायानं लोकांच्या मनामनात पोहोचले. विजयने तमिलगा व्यतिरिक्त कळघम म्हणजेच TVK या पक्षाची घोषणा केली आणि निवडणुकीमध्ये दंड थोपटली. विजयची ताकद म्हणजे आजचा तरुण वर्ग आणि महिला वर्ग. विजय द्रविडियन संस्कृतीची भाषा बोलतोय आणि म्हणूनच DMK आणि AIADMK अशा प्रस्थापित बाहुबली पक्षांना थेट आव्हान देतोय. मित्रांनो, दाक्षिणात्य राजकारणामध्ये थलपती विजयसारख्या अभिनेत्यांचं यश बघून मनात प्रश्न येतो की मराठी कलाकार राजकारणापासून मागे का? त्यांना असं काही यश मिळत नाही. असं थेट पहिलं प्रॅक्टिकल कारण म्हणजे फॅन बेसचं केडरमध्ये रूपांतर. दक्षिणेमध्ये या अभिनेत्यांचे फॅन क्लब्स ही एक शिस्तबद्ध यंत्रणा असते जी थेट मतदानापर्यंत काम करते. मराठीमध्ये असं नसतं. महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी कलाकारांमध्ये कलाकारांच्या कलेवर प्रेम केलं जातं, पण त्यांना मत देताना मात्र त्यांच्या विचारधारेची, सामाजिक जाणीवेची, त्यांच्या समाजकार्याची कसून चौकशी केली जाते. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातली राजकीय मक्तेदारी. महाराष्ट्रातलं राजकारण हे सहकार क्षेत्र, शिक्षण संस्था आणि प्रस्थापित राजकीय घराण्यांच्या मजबूत जाळ्यामध्ये विणलं गेलेलं. आणि या यंत्रणेला टक्कर देण्याकरता लागणारं आर्थिक बळ, संघटनात्मक फळी हे सगळं उभं करणं ही इथल्या मराठी कलाकारांसाठी मोठी जोखीम असते, मोठी रिस्क असते. इतकंच नाही तर आपल्या मराठी सिनेमांचं मर्यादित मार्केट पाहता जर कुठल्या मराठी कलाकारांना राजकीय भूमिका घेतली तर त्याला व्यावसायिक फटका बसू शकतो अशी फार भीती असते. यात काहीच चुकीचं नाही. दक्षिणेत सिनेमा हाच राजकीय ब्रँड आहे, पण महाराष्ट्रात प्रबोधन आणि वैचारिक वारसा मोठा आहे. इथला मतदार भावनेपेक्षा जमिनीवरच्या प्रश्नांना अधिक महत्त्व देतो. त्यामुळे एखादा कलाकार अभिनय पलीकडे जाऊन लोकांमध्ये राहून अनेक वर्ष काम करत असेल, लोकांचे जमिनीवरचे, पाण्याचे मूलभूत प्रश्न सोडवत असेल तरच इथली जनता त्याला स्वीकारते आणि त्याला नेता म्हणून महत्त्व देते. या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा थलपती विजय आपल्या करिअरच्या अशा उंच शिखरावरती उभा आहे जिकडे तो एका सिनेमासाठी 200 कोटी एवढं मानधन घेतो. पण त्याने समाजकारणासाठी, राजकारणासाठी, लोकसेवेसाठी हे सगळं ऐश्वर्य मागे टाकलं. हेच लोकांना भावलं की जो माणूस आपल्यासाठी आपलं साम्राज्य पणाला लावतो ना तोच आमचा खरा नेता. राजकारण हा काही सिनेमाचा शेवट नाही, ही नवीन लढाई आहे. पण थलपती विजयने एवढी मोठी रिस्क घेऊन राजकारणामध्ये उडी मारून या सगळ्या जुन्या राजकारणाची झोप मात्र नक्की उडवली. तर आजचा भाग इथेच थांबवतोय. आपल्या कोणत्या मराठी कलाकारांना राजकारणामध्ये यावं असं तुम्हाला वाटतंय आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आणि मित्रांनो, आजच्या आपल्या भागाचं
ध्येय आहे, गोल आहे 1000 कमेंट्स. तुमच्या अभिप्रायाची वाट बघतोय आम्ही. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. असंच आम्हाला प्रेम करत राहा, आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या आणि बघत राहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. धन्यवाद. आपली सोशल वाहिनी.